या स्पीड न्यूजचे प्रायोजक आहेत शॉवर अँड टॉवर वॉटर पार्क। या कडक उन्हाळ्यात मनोरंजनाच्या थंडगार साधनांचा आस्वाद घ्या। याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी: सोलापूर शहरातील दयानंद महाविद्यालयात शिकणाऱ्या 22 वर्षीय विद्यार्थ्यानं दयानंद कॉलेजच्या इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। प्रीतम राऊत वय 22 राहणार रामकृष्ण हाइट्स नॉर्थ कसबा सोलापूर हा विद्यार्थी दयानंद कॉलेजमध्ये बीकॉम फर्स्ट इयरला शिकत होता। दरम्यान सोमवारी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास या विद्यार्थ्यानं दयानंद कॉलेज परिसरात असणाऱ्या महात्मा आनंद स्वामी सरस्वती भवनाच्या इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती मिळाली असून या घटनेबाबत जोडवाई पेठ पोलिसांना कल्पना देण्यात आली आहे। सोलापूर शहराचा येत्या काळातील संपूर्ण नियोजन असणारा विकास आराखडा 2 जानेवारी रोजी जाहीर करण्यात आला। एकूण 178.58 चौरस किलोमीटर क्षेत्राच्या शहरातील परिसरात आधी 921 आरक्षणं टाकण्यात आली होती, तर या विकास आराखड्यात आणखी 100 आरक्षणं वाढवण्यात आली। हा विकास आराखडा शहरासाठी पूरक असल्याचा दावा करण्यात आला, मात्र यावर तब्बल 2500 हरकती नोंदवण्यात आल्या। दुसरीकडे विकास आराखडा विरोधी कृती समिती देखील स्थापन करण्यात आली। खास करून हद्दवाढ भागात चुकीच्या पद्धतीनं आरक्षणं टाकण्यात आली। शिवाय अनेक चुकीचे प्रकार या आराखड्यात असल्यानं मोर्चा काढून याला विरोध करण्यात आला। लाभार्थ्यांना आहार मिळण्याच्या दृष्टीनं फेस रिकग्निशनची अट रद्द करावी। 3 ते 6 वयोगटातील लाभार्थ्यांचे फोटो काढण्याचे नियम पोषण टँकर ॲपमधून रद्द करण्यात यावेत। अंगणवाडीची वेळ सकाळी 8 ते 11:30 करण्यात यावी। अंगणवाडी कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन भत्ता देण्यात यावा। यासह विविध मागण्यांकडे लक्ष वेधून घेण्यासाठी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाच्या वतीनं जिल्हा परिषदेवर मोर्चा काढण्यात आला। यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। सोलापूर महापालिकेच्या हद्दीतील छत्रपती संभाजीनगर तलाव परिसर आणि किल्ला भाग परिसरात 7 मार्च रोजी कावळे आणि बगळे या पक्ष्यांचा नैसर्गिक मृत्यू झाला होता। त्याचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात येऊन या पक्ष्यांना बर्ड फ्लू असल्याचा अहवाल प्राप्त झालेला होता। त्या अनुषंगानं बर्ड फ्लू प्रतिबंध आणि नियंत्रणासाठी राष्ट्रीय कृती आराखडा 2021 नुसार दोन्ही परिसर हे दक्षता झोन म्हणून जाहीर करण्यात आलेले आहेत। सर्व शासकीय विभागांनी या क्षेत्रात आणि अन्य भागात बर्ड फ्लूचा संसर्ग होऊ नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी असे निर्देश जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिले। गेल्या काही दिवसांपासून सोलापूर शहरात प्रामुख्यानं खंदक भाग आणि धर्मवीर संभाजी तलाव परिसरात कावळ्यांसह इतर प्राण्यांचा मृत्यू होत असून हे मृत्यू बर्ड फ्लूमुळेच होत असल्याचं अहवालातून स्पष्ट झालं असून आता प्रशासनानं खंदक भाग आणि धर्मवीर संभाजी तलाव तसंच किल्ला बाग परिसर प्रतिबंधात्मक झोन म्हणून जाहीर केला असून या ठिकाणी नागरिकांना प्रवेशबंदी घालण्यात आली आहे। दरम्यान या परिसरातील चिकन दुकानं प्रशासनानं बंद केली आहेत। पोल्ट्री फार्ममधील कोंबड्यांचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले असून याचा रिपोर्ट आल्यानंतर बर्ड फ्लू किती प्रमाणात पसरला हे स्पष्ट होईल अशी माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली। सोलापूर महापालिकेत विविध कार्यालये कार्यरत आहेत। यामध्ये प्रामुख्यानं नागरिकांचा ज्या कार्यालयाशी संपर्क येतो अशा कोणत्याही कामासाठी शासकीय कर्मचारी, एजंट, खाजगी व्यक्ती यांच्याकडून पैशाची मागणी केली गेल्यास अथवा होत असल्यास सोलापूर महापालिका आयुक्त यांच्या commissioner.solapurmc@gmail.com या वैयक्तिक ईमेल ID वर माहिती द्यावी। प्रशासकीय इतर अन्य कामकाजाच्या अडीअडचणीबाबत महापालिकेनं वेगवेगळे ऑनलाईन ॲप कार्यान्वित केले आहेत। आठवड्याच्या सुरुवातीलाच पालिकेचं अतिक्रमण विरोधी पथक कामाला लागलं। सोमवारी किल्ला बागेलगतची अतिक्रमणं हटवण्यात आली। यामध्ये खाद्यपदार्थ विक्रेत्यांच्या गाड्या उचलण्यात आल्या। काही अन्य खोकी सुद्धा हटवण्यात आली। ही अतिक्रमणं हटवण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या, मात्र परिस्थिती तशीच राहिल्यानं फौज फाट्यासह ही अतिक्रमणं हटवण्यात आली। यामुळे किल्ला बाग परिसरानं मोकळा श्वास घेतला।
अतिक्रमण प्रतिबंधक विभागाचे अधिकारी कर्मचारी तसंच पोलीस कर्मचारी या मोहिमेत सहभागी झाले होते. काय ऊन वाढलंय, कंटाळा देखील आलाय, सुट्टी कुठे घालवायची हा प्रश्नही पडलाय. अहो मग कसला विचार करताय? आपल्या परिवारासोबत उन्हाळी सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी आपल्या जवळच्या आणि हक्काच्या शॉवर अँड टॉवर वॉटर पार्क मध्ये, जिथं करता येईल धम्माल मस्ती मौज मजा आणि अनुभवता येईल इंटरनॅशनल वॉटर राईड्सचा विलक्षण असा आनंद. वेव्ह पूल, रेन डान्स, ॲडव्हेंचर वॉटर राईड्स, फॅमिली पूल, प्ले स्टेशन वॉटर राईड्स, सेल्फी पॉइंट, फक्त शॉवर अँड टॉवर वॉटर पार्क मध्ये. मोठ्यांसाठी 999 रुपयांचं तर लहानांसाठी 799 रुपयांचं वैशिष्ट्यपूर्ण पॅकेज. दुपारचं जेवण, स्विमिंग कॉस्ट्युम, सर्व प्रकारच्या राईड्स आणि खूप काही. सकाळी 10:30 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत 365 दिवस सुरू असणारं एकमेव वॉटर पार्क शॉवर अँड टॉवर वॉटर पार्क. भीमाशंकर चाकोते इस्टेट, हिप्परगा तलाव, सोलापूर, तुळजापूर रोड, सोलापूर. संपर्क 86 98 12 88 88.